नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 400 गावांची जमीन जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकार लवकरच जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू करणार आहे. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमचं गाव या यादीत आहे का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण जिल्ह्यानुसार माहिती पाहणार आहोत. नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एक्सप्रेसवे प्रकल्पांपैकी एक आहे. या महामार्गाची लांबी सुमारे 856 किलोमीटर असणार आहे आणि हा महामार्ग राज्यातील 13 जिल्हे, 40 तालुके आणि सुमारे 400 गावांमधून जाणार आहे. या महामार्गासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये जमीन अधिग्रहण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा प्रमुख समावेश आहे. सुधारित आराखड्यानुसार काही भागांमध्ये मार्ग बदलण्यात आला आहे. या महामार्गामुळे काही महत्त्वाचे तालुके थेट जोडले जाणार आहेत. हदगाव, कळमनुरी, वसमत, परभणी, औंढा नागनाथ, बार्शी, मढ, पंढरपूर, माळशिरस, मान, खटाव, कडेगाव, पलूस, इस्लामपूर, करवीर, पन्हाळा, राधानगरी आणि भुदरगड या तालुक्यांमध्ये जमीन अधिग्रहण होण्याची शक्यता जास्त आहे. या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमीन आवश्यक आहे. साधारणपणे एक्सप्रेसवेसाठी 70 ते 100 मीटर रुंदीचा कॉरिडॉर तयार केला जातो. यामध्ये मुख्य रस्ता, सर्व्हिस रोड आणि इतर सुविधा यांचा समावेश असतो. जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांना सरकारकडून योग्य मोबदला दिला जातो. 2013च्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार ग्रामीण भागात बाजारभावाच्या अनेक पट मोबदला मिळण्याची तरतूद आहे. तसेच पुनर्वसन आणि इतर सुविधा देखील दिल्या जातात. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माहितीनुसार लवकरच जमीन अधिग्रहण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता आहे. सुधारित मार्ग निश्चित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया वेगाने सुरू होईल. तुमचं गाव या शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात येत आहे का? तुमचा जिल्हा किंवा तालुका कमेंटमध्ये जरूर लिहा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्ह्यानुसार सविस्तर राऊट पाहणार आहोत.